अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, उद्या 25 जून मंगळवार, अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे संकष्टी चतुर्थी। मात्र उद्याच्या दिवशी आलेला आहे अंगारक योग। बघा, प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीचा योग असतो, प्रत्येक वर्षामध्ये 12 चतुर्थी असतात। मात्र ज्याही चतुर्थीच्या दिवशी मंगळवार असतो किंवा जीही चतुर्थी मंगळवारच्या दिवशी आलेली असते तर ती जी चतुर्थी आहे तिला आपण अंगारकी चतुर्थी असं म्हणत असतो। हा योग अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही ज्या ज्या सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अंगारकीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी मुठभर धणे आणि गुळाचा खडा तुम्हाला या एका ठिकाणी अर्पण करायचा आहे किंवा या एका ठिकाणी तुम्हाला हे धणे आणि गुळाचा हा खडा ठेवून द्यायचा आहे। यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील, अडचणी नष्ट होतील आणि मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल। बघा, आपल्या घरामध्ये किंवा कुठेही जर तुम्ही कुठल्या पूजेसाठी गेला असाल, बऱ्याच वेळा आपण श्रावण महिन्यात गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करतो, बऱ्याच वेळा माता लक्ष्मीचे उपवास आपण करतो, घरात व्रत करतो। कुठलीही छोटी मोठी पूजा जरी आपण केली तर त्या प्रत्येक पूजेमध्ये आपण गुळाचा खडा आणि धण्यांचा उपाय हा आवश्यक करतो। खरं तर गुळाशिवाय कुठलीच पूजा ही पूर्णत्वास जात नाही। जेव्हा तुम्ही उद्या अंगारक चतुर्थीच्या दिवशी हा एक गुळाचा खडा आणि हे धणे तुम्ही या एका दिशेला किंवा या एका ठिकाणी ठेवले तर तुमच्या आयुष्यात ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी त्या क्षणात समाप्त होतील। तुम्ही जी सेवा केलेली आहे किंवा तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचं जे फळ आहे ते त्वरित शीघ्ररित्या तुम्हाला मिळत जाईल। उद्याच्या दिवशी ही सेवा तुम्हाला 100% कारगर ठरेल। अत्यंत महत्त्वाची सेवा आहे जी अंगारक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायची आहे। आता काय सेवा आहे, धणे कुठे अर्पण करायचे, गुळाचा खडा कुठे ठेवायचा आहे, नक्की काय उपाय करायचा आहे, हे सगळंच पुढे व्यवस्थित ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचे, उद्याच्या दिवशी सकाळी, अगदी सकाळी करू शकतात, दुपारी करू शकतात, पण कमीत कमी संध्याकाळी 4-5च्या आतमध्ये तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला एक मातीची पणती किंवा एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे। हा कणकेचा दिवा, लाल रंगाचं फूल, लाल रंगाचं फळ, एक दुर्व्याची जुडी आणि त्याच्यासोबत गुळ आणि धणे हे सगळं साहित्य घेऊन गणपतीच्या मंदिरात जायचं आहे। आजूबाजूला शेजारी सिटीमध्ये जिथेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्ही जो दिवा घेऊन गेलेले आहात हा दिवा त्या मंदिरात प्रज्वलित करायचा आहे। ठीक आहे। आता बऱ्याच वेळा असं होतं की मंदिर खूप मोठं असतं तर दिवा प्रज्वलित करू दिला जात नाही। ऑलरेडी त्या मंदिरामध्ये जर दिवा पेटताच असेल तर दुसरा दिवा नका लावू। पण बरीचशी अशी मंदिरं असतात ती थोडीशी छोटी असतात, तिथे आपण हे उपाय करू शकतो। जर असं मंदिर असेल, आता आमच्या इथे असं मंदिर 2-3 आहेत, मी स्वतः हे उपाय करते, तर तुम्ही आवर्जून तिथे दिवा लावलेला जरी असेल तरी स्वतः हा दिवा नक्की प्रज्वलित करा। याच्यानंतर काय करायचं, लाल रंगाचं फूल, लाल रंगाचं फळ आणि घेतलेला दुर्वा हे उजव्या हातात घ्यायचं। जी इच्छा असेल ती इच्छा बाप्पांना सांगायची आणि त्याच्यानंतर एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणून, एक वेळा संकटमोचन स्तोत्र म्हणायचं आणि त्यासोबत घेतलेलं हे जे लाल रंगाचं फूल, दुर्वा, फळ हे गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायचं। इतकं करून झालं
की त्याच्यानंतर आपला मेन खरा उपाय. घेतलेले जे धने आहेत त्यातील 21 धने घ्यायचे, मोजून 21 धने घ्यायचे. एक नागवेलीचं, ज्याला खाऊचं विड्याचं पान असं म्हणतो, हे पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचं. या पानावरती घेतलेला जो गुळाचा खडा आहे, हा गुळाचा खडा सगळ्यात आधी ठेवायचा. ठीक आहे, नागवेलीच्या पानावर गुळाचा खडा ठेवायचा आणि त्याच्यासोबत घेतलेले 21 धने, एक एक धना हा त्या गुळाच्या वरती किंवा गुळाच्या शेजारी त्या पानावरती ठेवून द्यायचा. प्रत्येक वेळी धना ठेवत असताना ओम गण गणपते नमो नमः आणि त्याच्यासोबत तुमची इच्छा व्यक्त करायची. पुन्हा दुसरा धना घ्यायचा, पुन्हा तो तिथे अर्पण करायचा, इच्छा व्यक्त करायची. असे 21च्या 21 धने बाप्पांचं स्मरण करून, इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या गुळाच्या शेजारी किंवा गुळाच्या वरती ठेवून द्यायचे आहेत. इतकं केल्यानंतर पुन्हा 2 हात जोडायचे, बाप्पांना प्रदक्षिणा घालायच्या, नतमस्तक म्हणजे जे डोकं आहे ते जमिनीवरती, आपलं कपाळ जमिनीला लावून नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते जे धन्यांचं पान आहे आणि गुळाचा खडा आहे ते उचलायचं आहे. ठीक आहे, हे उचलून कुठल्याही गोशाळेत, गोमातेच्या मंदिरात जिथे गाय असेल तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन हे पानात सगट असणारे धने आणि गूळ गोमातेला खाऊ घालायचं आहे. समजा तुम्हाला शक्य नसलं तर तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्या सदस्याला, तुमच्या पतीला सांगितलं तरीही चालेल की गोशाळेत जा आणि हे गोमातेला खाऊ घाला. आजूबाजूला जिथे गाय असेल तर तिथे जा आणि गोमातेला हे खाऊ घाला. तिथे लोक असतात त्यांच्याकडे दिलं तरीही चालतील. गोमातेला लांबून नमस्कार करा आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. ज्या क्षणात गोमाते हे खाईल, ज्या क्षणात गोमाता हे खाईल त्या क्षणात समजून घ्या की तुमची जी सेवा आहे किंवा तुम्ही केलेला हा जो उपाय आहे तो तिथेच सफळ झाला. आणि कुठलीही सेवा सफळ होणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, हा उपाय केल्याने तुमच्या आर्थिक समस्या सुटतील. गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. ही एक सेवा केल्याने तुम्हाला त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अखंड माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, दरिद्रता, गरिबी संपेल, घरात वैभव, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल आणि मनातील इच्छा पूर्ण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. उद्याच्या दिवसाचा हा सर्वात प्रभावी उपाय आहे. तर नक्की उद्याच्या दिवशी ही सेवा आवर्जून करा.